मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत आहे। अविनाशजी, काँग्रेसला इतकं का वावडं वाटायला लागलेलं आहे? मनसे का सोबत नकोय? एका बाजूला महायुती विरोधामध्ये महाविकास आघाडी एकवटलेली असताना अनेक मोर्चे असतील, विविध विषयांवरती एकत्र असलेले महाविकास आघाडी प्लस मनसे मुंबई महापालिकेमध्ये कुठला निर्णय घेताना दिसून येईल। काँग्रेस सातत्याने ज्या प्रकारची वक्तव्य करत आहे, प्रदेशाध्यक्ष बोलतात, तिकडे वर्षाताई देखील बोलताना दिसून येतात। मनसेची भूमिका या संदर्भातली काय? सर्वात महत्त्वाचं असं आहे की मला वाटतं तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळलंय का की आमच्या पक्षाचा नेता किंवा सर्वोच्च नेतृत्व किंवा कोणीही काँग्रेसकडे गेलेलं आहे की आम्हाला तुमच्याकडे यायचंय म्हणून? अहो, आम्ही गेलेलोच नाही आहोत, तर आम्हाला स्वीकारण्याचा किंवा न स्वीकारण्याचा संबंधच येत नाही। आणि दुसरी अनाकलनीय गोष्ट अशी आहे की सत्याच्या मोर्चाचा जो होता, जो मला वाटतं मतदारांच्या गोंधळाच्या संदर्भात होता, तेव्हा त्यांनी त्यांची भूमिका जर क्लिअर केली असती तर लोकांसमोर अधिक स्पष्टपणे गेलं असतं। बरोबर, कारण त्यावेळेला ते सगळे बरोबर होते। 100% तो जो मोर्चा होता तो या महाराष्ट्रातील मतदारांच्या विरोधातला होता, त्याच्यामध्ये प्रचंड गोंधळ आहे। परंतु तेव्हा सगळे एकत्र होते त्या मोर्चामध्ये, कारण विषय त्या याद्यांचा होता। मोर्चा झाल्यानंतर यांना उपरती झाली की मनसे असा पक्ष आहे, मनसे तसा पक्ष आहे। मनसे हा मराठी अस्मितेकरता, मराठी माणसाकरता, मराठी भाषेकरता, सन्मान्य राजसाहेबांवरती जे सन्मान्य बाळासाहेबांचे संस्कार आहेत त्याकरता 19 वर्षापूर्वी राजसाहेबांनी वयाच्या 38 वर्षी काढलेला पक्ष आहे। मराठी भाषेकरता आणि महाराष्ट्राकरता राजसाहेबांवर 100 पेक्षा जास्ती गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे मराठी माणसावर कुठलाही अन्याय जर होत असेल तर तो मनसे सहन करणार नाही। अत्यंत महत्वाचं, आम्ही कोणाकडे प्रस्ताव घेऊन गेलेलो नाही आहोत, त्यामुळे आम्ही प्रस्तावच नेला नाहीये। तर तुम्ही मला जर तुमच्या चॅनलला यायचंच नाहीये तर मी तुम्हाला विशाल बोलवणार नाहीच आहे। हे हास्यास्पद नाहीये का? निश्चितच घाई लागलेली। मग इतकं छाती ठोकपणे काँग्रेस का सांगतेय? काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था आहे आपल्या पुढच्या बेरीज आणि गणिता संदर्भातली, कुठे आपल्याला कुणासोबत जायचंय? हा अविनाशजी बोला, आधी पूर्ण मुद्दा करा, मी कपिलजींकडे जाईल। बोला अविनाशजी। मला दुसरीकडे जायचंय, मी थोडक्यात बोलून मग दुसरीकडे जातो। दुसरीकडे सॉरी, मी लगेच निघेन। कसं एक लक्षात ठेवा, मला ह्या संभ्रमावस्थेतच आश्चर्य वाटतंय। 100% त्यांच्या सगळ्या वक्त जरी विरोधक असला